आता बघा आपण जे पार्क केलेली जागा आहे तिकडून हा समोर पूर्ण सगळा डायरेक्टली आपल्याला समुद्र दिसतोय. मित्रांनो पाणी इकडचं एवढं स्वच्छ नाही आहे, म्हणजे बीच खूप छान आहे पण पाणी जेवढं पाहिजे तेवढं. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे भ्रमंती अनलिमिटेड. तर मित्रांनो, आज आपण जात आहे आपल्या जवळच्या एका बीचवरती, ज्याचं नाव आहे उरण बीच, जो आपल्यापासून जवळजवळ 20 किलोमीटर आपल्या उलव्यापासून येतो. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहे उरण बीच. तर आता जाऊन बघूया की तिकडे आपल्याला सनसेट प्रॉपर बघायला भेटतोय की नाही भेटतोय. ऑलमोस्ट आता वाजले 4 वाजता आपण आता उलव्यावरून निघलेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत टुवर्ड्स उरणकडे. तर चल, जस्ट आपण आता JNPT रोडला लागलेलो आहोत. आता रोडला यावेळेला बघितलं तर ट्रॅफिक तर मला अजिबात दिसत नाही, पूर्ण रोड अख्खा मोकळा आहे. आणि आता जाताना तर आपल्याला ट्रॅफिक तर भेटलेलं नाही आहे, बट आता जस्ट आपण जासईच्या जवळ पोचलेलो आहे. आपल्या राईट साईडला बघितलं इकडे पूर्ण डोंगर आहे, बट त्याच्याच खाली बरोबर इकडे गावांचं स्टेशन येतं. तर आता बघूया पुढं आपल्याला ट्रॅफिक कसं भेटतंय आणि आपण किती वेळात तिकडे उरण बीचला पोचतोय. तर चला, जर्नी एन्जॉय करा मित्रांनो. आता राईट घेतलं की या साईडला कसं आहे, हे ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर द्रोणागिरी जे डेव्हलप होते तो हा पार्ट आहे. तर इकडे ऑलमोस्ट उलव्यासारखंच झालेलं आहे, रोड वगैरे बनलेले आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग पण इकडे आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण कुठलं तरी इकडे उरणच्या आसपासच्या कुठल्या तरी गावात आहे आणि अजून इथून 2.5 किलोमीटर दाखवतोय. उरण बीच अजून पण पुढेच आहे आणि इकडे काहीतरी बाजारपेठ आहे असं मला वाटतं. आणि इकडे सगळं रिक्षा स्टँड, बऱ्यापैकी इकडे माणसं दिसत आहेत. हां, इकडे बोर्ड लावलं बघा मित्रांनो, करंजा पोर्ट, हिरवाडी बीच, हे सगळं इथून सरळच आहे. तर आपल्याला इथून पण स्ट्रेटच जायचं आहे. हा एक सर्कल लागतोय आणि इकडे म्हणजे इकडं कोणतं गाव आहे ते मला काही समजलं नाही, कारण इकडे कुठं बोर्ड तर मला दिसला नाही कुठल्या गावाचा. पण ही काहीतरी बाजारपेठ होती. तिथून आता आपण स्ट्रेट चाललो आहोत पुढे. आता असं मला वाटतंय की आपण बीचच्या जवळ पोचत आलोय. तर मित्रांनो, आता आपण बीचवर पोचलेलो आहे. आता समोर पहिलं तर आपण गाडी पार्किंगला जागा बघूया, कुठं आपल्याला पार्किंगला जागा भेटते. गाडी पार्क करूया आणि मग तुम्हाला मी बीचचा व्ह्यू दाखवतो. इकडून राईटला गेलं की इकडे बीचसाठी जागा आहे, खाली बीच आहे. आणि इकडे तर गाडीला मला जागा तर दिसली नाही आहे, बट चला इकडे बघूया आता इथे कुठं भेटते का. हां, इकडे पार्किंगसाठी जागा आहे मित्रांनो. तर आता आपण बघूया, इकडंच पहिले गाडी पार्क करूया. तुम्हाला मस्त मस्त व्ह्यू पण मी आज दाखवायचा ट्राय करेन. पण खूप भारी वाटतंय, जसं जसं पाण्याच्या जवळ आलो आहे तसं तसं एकदम मजा येते. हे बघा समोरचा व्ह्यू तर बघा मित्रांनो. आता गाडी पार्क केली, आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. आता बघा आपण जे पार्क केलेली जागा आहे तिकडून हा समोर पूर्ण सगळा डायरेक्टली आपल्याला समुद्र दिसतोय. हे बघा मित्रांनो, ज्या व्ह्यूसाठी आपण एवढ्या लांबून आलेलो, सॉरी आपण जवळूनच आलोय, पण ज्या व्ह्यूसाठी आपण आलेलो तो व्ह्यू बघू घ्या मित्रांनो.
मित्रांनो इकडे आलं की एवढं भारी वाटतं ना, ह्या लाटांचा आवाज ऐकून असं थोडं पीस वाटतो, मनाला शांतता वाटते. तर मित्रांनो आपण आता बीचवरनं जस्ट निघालेलो आहे. तर आता इथून थोडंसं पुढं आपण हेलिपॅडवर जाऊन बघूया तिकडून आपल्याला कसा व्ह्यू भेटतोय. आत्ता तर एकदम भारी व्ह्यू झाला आहे. आणि आता आपला बीच तर बघून झाला उरणचा. आता इकडून आपण हेलिपॅडवर जाऊन तिथून आपण तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवतो. आणि मग आपण आता परत जायच्या रिटर्नच्या जर्नीला लागूया. ओके चला. ते सगळे लोक इकडं आता सगळे इथं गाड्या लावून फिरायला चालेत. मस्तपैकी आपण आता गाडी पार्क करूया आणि इथून आता व्ह्यू एन्जॉय करूया. मित्रांनो हा बघा, आता हा हे हेलिपॅड आहे ॲक्च्युली. तिकडे आपली गाडी पार्क केली आणि हेलिपॅडच्या समोर बघा तुम्हाला असा व्ह्यू भेटतो पूर्ण. हे बघा तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा कॉमेंट करून. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन कॉन्टेंटसाठी. आणि हा जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला परत आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि नव्या ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.